नमस्कार युवक मित्रांनो, नमस्कार। आज आपण एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर मी उभा आहे। तुम्हाला सर्वांना माहीत असेल की नुकतंच मुंबईमध्ये एल्फिस्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये संविधान मंदिराचं उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती माननीय जगदीप धनखडजी साहेब यांच्या शुभ हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे। कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री नामदार मंगलप्रभात लोढा यांची ही संकल्पना होती। तर या संविधान मंदिराचं उद्घाटन आपण सर्वांनी ऑनलाईन पाहिलं आहे। तर आपल्या ITIच्या सिलेबसमध्ये, अभ्यासक्रमामध्ये भारताच्या राज्यघटनेबद्दल एक प्रकरण आहे। ते परीक्षेला सुद्धा त्यावरती विचारलं जातं। त्याबरोबरच भारताचा नागरिक म्हणून आपल्याला भारताचं जे काही संविधान आहे ते संविधान हे माहीत असलं पाहिजे। हे जे काही संविधान आहे या संविधानाच्या मध्ये, भारताच्या संविधानाच्या मध्ये 22 भाग आहेत आणि 395 जे काय आहे ते कलम आहेत। पण त्यातलं आपल्याला एक लेसन जो काय आहे तो बघायचा आहे, कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आणि सिटिझनशिप। तर संविधान जे काय आहे या संविधानाच्या आतली जी काय आहे कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज जे काय आहेत ते आणि सिटिझनशिप। व्हॅल्यूज म्हणजे मूल्य, म्हणजे भारतीय संविधानातली जी काही मूल्य आहेत ती मूल्य आणि नागरिकता हा एक भाग जो काय आहे तो आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे, तो आज आपल्याला पाहायचा आहे। तर मी तुम्हाला प्रत्यक्ष त्या सिलेबसकडे आधी घेऊन जातो की नेमका आपल्याला काय सिलेबस याच्यामध्ये दिलेला अभ्यासक्रम काय आहे। तर explain the constitutional values including civic rights and duties, citizenship, responsibility towards society, etc. that are required to be followed to become a responsible citizenship. तर हा आपल्या सिलेबस दिलेला सिलेबस आहे। भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य, ड्युटीज, जबाबदार जो काही भारतीय नागरिक आहे तो नागरिक घडवण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी आहेत, रिस्पॉन्सिबल सिटिझन्स जो काय टुवर्ड्स सोसायटीज, तर असा एक नागरिक घडवण्याच्या बाबतीतली जी काही भूमिका आहे ती आपल्या सिलेबसमध्ये नमूद आहे। त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं असेल आपला जो काही सिलेबस आहे या सिलेबसच्या मध्ये सेकंड पार्ट आहे, डिस्कस द रोल ऑफ पर्सनल व्हॅल्यूज अँड इथिक्स सच ॲज हॉनेस्टी, इंटिग्रिटी, केअरिंग अँड रिस्पेक्टिंग अदर्स एक्सेट्रा इन पर्सनल अँड सोशल डेव्हलपमेंट। तर व्यक्तीच्या आणि समाजाच्या विकासासाठी काही व्हॅल्यूज, काही मूल्य, काही इथिक्स जी काय आहे ती असतात। त्याच्यामध्ये हॉनेस्टी, इंटेग्रिटी, केअरिंग, रिस्पेक्टिंग अदर्स, इतरांचा सन्मान, ही जी काही इथिक्स आहेत त्याबाबतची माहिती आपल्याला घ्यायची आहे। आयडेंटिफाय अँड प्रॅक्टिस डिफरंट एन्व्हायरमेंटल सस्टेनेबल प्रॅक्टिस। तर आपलं जे काही पर्यावरण आहे या पर्यावरणाच्या बाबतीतही आपल्याला काही अभ्यास करायचा आहे। हे सगळं मी जे वाचून दाखवलं ते आहे सिलेबस। या सिलेबसचा तो भाग आहे, अधिकृत सिलेबसचा तो भाग आहे। यावर परीक्षेला प्रश्न जे काय आहे ते विचारले जातात। मग आपण सुरुवातीला भारताची जी काही राज्यघटना आहे हा काय आहे, तर भारताचा तो सर्वोच्च कायदा आहे। तो असा दस्तऐवज आहे की ज्यामध्ये मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांच्या कर्तव्यांचं सीमांकन करण्याची जी काही चौकट आहे ती भारताच्या राज्यघटनेमध्ये जे काय आहे ती नमूद केलेली आहे। हा देशाचा सर्वोच्च कायदा जो काय आहे तो त्या ठिकाणी आपण मानतो, नव्हे तो आहेच। तर ही जी काही राज्यघटना आहे तिच्याबद्दल आपल्याला अभ्यास करण्याच्या पूर्वी काही गोष्टी, काही टर्म्स आधी समजून घेऊया। त्यातल्या जी काही टर्म्स आहे ती आहे इथिक्स आणि दुसरी आहे व्हॅल्यू। तर इथिक्स जे काय आहे या इथिक्सच्या मध्ये इथिक्स मीन्स टू डिसाइड दॅट इज व्हॉट इज राईट अँड रॉंग फॉर अ ह्युमन कंडक्ट। तर
मानवीय मानवीय वर्तन जे काय आहे याच्यामध्ये आपल्याला काय चांगलं आहे आणि काय वाईट याचा डिफरन्स, याचा फरक करणं, हे आपल्याला इथिक्स जे काय आहे त्याच्यातून शिकता येतं किंवा तो फरक करता येतो. इथिक्स इज अ नेसेसरी टू हॅव अ गुड सोसायटी व्हेअर एव्हरीवन फील सेफ अँड रिस्पेक्टेड. तर इथिक्समुळे सोसायटीमध्ये, समाजामध्ये सर्वांना सुरक्षिततेची जी काय भावना आहे ती निर्माण होत असते, पर्सनला आणि समाजाला सुद्धा. सो इथिक्स इज युजली द सेम फॉर द होल ऑफ सोसायटी. असं पण इथिक्सचं एक एलॅबोरेट आपण जे आहे ते करू शकतो. त्याचबरोबर दुसरा जो काही शब्द आहे तो आहे व्हॅल्यूज. दुसरा जो काही शब्द आहे तो आहे व्हॅल्यूज. व्हॅल्यूजला आपण जे काय आहे ते मूल्य असं म्हणतो. मूल्य जे काय आहे, तर असे व्हॅल्यूज व्यक्तीच्याही जीवनामध्ये असतात, त्याचबरोबर ते समाजामध्ये काही मूल्य पाळली जातात. आर द बेनिफिट्स, व्हॅल्यूज आर द बेनिफिट्स दॅट गाईड ऑर मोटिवेट आवर ॲटिट्यूड्स ऑर ॲक्शन्स. दे शो हाऊ अ पर्सन थिंक्स, फील्स अँड बिहेव्स ॲट होम, ॲट वर्क अँड सोसायटी. तर व्हॅल्यूज जे काय आहे ते असलेल्या माणसाचं व्यक्तिगत वर्तन, कुटुंबातलं वर्तन, समाजातलं वर्तन, कार्यालयीन ठिकाणचं वर्तन जे काय आहे ते आपल्याला बघायला जे काय आहे ते मिळत असतं. तर आवर इथिक्स अँड व्हॅल्यूज फ्रॉम द पिलर्स ऑफ आवर कॅरेक्टर. तर प्रत्येक व्यक्तीकडे असलेले इथिक्स आणि जे काही व्हॅल्यू आहे, त्याच्याकडे असलेलं मूल्य आहे, ह्यातून त्याचं कॅरेक्टर जे काय आहे, त्याचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते किंवा चारित्र्य आपण म्हणतो, कॅरेक्टर इन द सेन्स चारित्र्य. तर असं चारित्र्य जे काय आहे ते चारित्र्य निर्माण होत असतं. आणि असं म्हणतात की द 6 पिलर्स ऑफ कॅरेक्टर्स. एखाद्याच्या चारित्र्याचं जे काही 6 पिलर आहेत, 6 खांब आहेत, त्याच्यामध्ये सिटिझनशिप, केअरिंग, फेअरनेस, रिस्पॉन्सिबिलिटी, रिस्पेक्ट अँड ट्रस्टवर्थीनेस. तर हे जे काय आहे ते त्याचे पिलर्स आहेत, 6 खांब आहेत, ज्याच्यातून व्यक्तीचं चारित्र्य जे काय आहे त्याची चारित्र्याची जडणघडण जी आहे ती होत असते. त्यातली जी काही एक आपण पिलर जो काय आहे, एक खांब जो काय आहे तो बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये ट्रस्टवर्थीनेस. तर याच्यातून काय आपल्याला समजतं? ट्रस्ट म्हणजे विश्वास. तर बी हॉनेस्ट, बी रिलायबल, बी लॉयल. लॉयल इन द सेन्स निष्ठा, हॉनेस्ट प्रामाणिकपणा जो काय आहे तो हा पिलर आहे त्याचा. ट्रस्टवर्थीनेस हा जो काय आहे तो पिलर आहे, ज्याच्यातून आपलं चारित्र्य जे काय आहे ते घडत असतं. रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी आपण ज्याला म्हणतो. बी अकाउंटेबल, कुठल्याही गोष्टीची जबाबदारी. जसं आपण म्हणतो की मी एखादं काम केलं तर त्याची जबाबदारी, ती चूक आहे बरोबर आहे, त्याचे परिणाम जे काय आहे तर त्याची जबाबदारी घेणं, हा तुमच्या हळूहळू जो पिलर आहे याच्यातून तुमचं चारित्र्य जे काय आहे ते घडत असतं. नाही तर कुठलंही काम करत असताना माझी जबाबदारी नाही असं म्हणणाऱ्या व्यक्तिमत्वावरती लोक ट्रस्ट करणार नाही. डू युअर बेस्ट ऑलवेज. तुम्ही नेहमीच तुमच्याकडे जे काम दिलं असेल ते तुमच्याकडे जे होईल ते बेस्ट करण्याचा जो काय आहे तो प्रयत्न केला पाहिजे. हा एक पिलर आहे. यूज सेल्फ कंट्रोल अँड बी सेल्फ डिसिप्लिन. स्वतःवरचं नियंत्रण जे काय आहे ते असलं पाहिजे आणि सेल्फ डिसिजन, स्वयंशिस्त जी आहे ती, तो पिलर आहे रिस्पॉन्सिबिलिटीचा. हे पिलर आपण अभ्यासतो आहोत. यानंतर जो पुढचा पिलर आहे तो पिलर जो काय आहे तो केअरिंग. आपण काळजी घेतली पाहिजे इतरांची, स्वतःची, कुटुंबाची, समाजाची. सो बी काइंड अँड कॉम्पॅशनेट, शो एम्पथी. आपण जे काय आहे एम्पथी आणि सिम्पथी असे 2 शब्द आहे. अनुभूती, एखाद्याचं दुःख जे काय आहे, एखाद्याच्या वेदना ज्या काय आपण त्या समजून घेतलं पाहिजे. आपण मानवतावादी असलं पाहिजे. केअरिंग हा पिलर आहे तुमच्या चारित्र्याचा. सिटिझनशिप, आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत. तर रिस्पेक्ट पब्लिक प्रॉपर्टी, जी सार्वजनिक मालमत्ता आहे त्या मालमत्तेचा रिस्पेक्ट इन द सेन्स त्याचं जतन केलं पाहिजे. उदाहरणार्थ विनाकारण एसटीची काच फोडणे, आपण रेल्वेत बसलेलं असेल, काही जण कारण नसताना ते शीट फाडतात, तर हे चांगलं नागरिक नसल्याचं लक्षण आहे. सो प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट, कोर्ट अँड एबेड बाय द लॉ. कायद्याचं जे काय आहे ते अनुपालन करणं.
फेअरनेस, आपण न्यायप्रिय असलं पाहिजे. बी नॉन जजमेंटल, कुठल्याही गोष्टीच्या बद्दल आपण आधीच जर काही जजमेंट पास केलं, फॅक्ट नाही पाहिले. पुढचा मुद्दा तोच आहे की मेक डिसिजन बेस्ड ऑन द फॅक्ट्स जे काय आहे त्या तपासूनच आपण कुठलाही निर्णय जो काय आहे तो घेतला पाहिजे. हे पिलर आपण पाहतो आहोत. कशाचे पिलर आहे तर चारित्र्याचे. रिस्पेक्ट, कुठलंही कास्ट, जेंडर, रिलिजन जे काय आहे या सर्वांचा जो काय आपण तो रिस्पेक्ट केला पाहिजे. बी काइंड अँड रिस्पेक्ट ऑल दोज हू आर डिफरंट फ्रॉम यू डिस्पाईट देअर एज, जेंडर जे काय आहे ते आपण या सर्व गोष्टींचा जो काय आहे तो रिस्पेक्ट केला पाहिजे. मग आता आपल्याला प्रत्यक्ष आपण इथिक्स आणि व्हॅल्यूज पाहिले. ह्या दोन टर्म समजून घेतल्याच्यानंतर चारित्र्याचं जे काय आहे ते 6 पिलर्स पाहिल्याच्यानंतर आपण पुन्हा आपल्या मूळ प्रिन्सिपल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशनकडे येऊया. इथिक्स आणि व्हॅल्यूज काय आहे हे समजण्यासाठीचा हा आधीचा भाग जो काय आहे तो आपण या ठिकाणी पाहिला. आता आपण संविधान जे काय आहे या संविधानातलं जो काही मुद्दा आहे, संविधानातला जो काही मूल्य आहे, संविधानातील मूल्य, ती मूल्य जी काय आहे ती मूल्य आपल्याला बघायची. प्रिन्सिपल्स, तत्व, मूल्य किंवा तत्व. खरं तर तत्व हा योग्य शब्द आहे. आपण कधी कधी बोलताना बोलतो काय, मॅन ऑफ द प्रिन्सिपल. तत्व काय आहे, भारतीय राज्यघटना जी काय आहे त्याची तत्व जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला भारतीय राज्यघटनेचा सरनामा किंवा त्याची जी काही उद्देश पत्रिका आहे किंवा ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो त्या प्रस्तावनेचं वाचन केलं की आपल्याला भारतीय राज्यघटनेतील जी काही प्रिन्सिपल्स आहेत, जी काही तत्व आहेत ती लक्षात येतात. त्यातलं पहिलं जे काही तत्व आहे त्या तत्वाच्या मध्ये सॉव्हर्जिन. तर भारत हा सार्वभौम, भारत हा जो काय आहे तो सार्वभौम देश आहे. सार्वभौम इन द सेन्स आपल्या देशावर कुठल्याही परकीय सत्तेचा, व्यक्तीचा कुठलाही जो काय आहे तो अधिकार नाही किंवा ते त्यामध्ये आपल्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तर आपण आपले निर्णय आपण घेतो, आपण आपले कायदे करतो, आपणच ते अंमलात आणतो. तर आपण सार्वभौम देश आहोत. दुसरं जे काय आहे सोशलिस्ट, समाजवादी. आपली जी काही रचना आहे ती सोशलिस्ट आहे, समाजवादी स्वरूपाची आहे. पुढचं आहे सेक्युलर, ज्याला आपण मराठीतून धर्मनिरपेक्ष असं म्हणतो. तर सरकारला किंवा देश म्हणून देशाला असा कोणताही धर्म नाही. आपला देश किंवा आपलं सरकार हे सेक्युलर आहे. मात्र व्यक्ती ज्या काय आहे, जे सिटिझन्स आहेत या सिटिझन्सला आपापला वैयक्तिक धर्म जो काय आहे ते आचरण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु ॲज अ नेशन आपण कसे आहोत तर धर्मनिरपेक्ष आहोत, सेक्युलर आहोत. त्यानंतर डेमोक्रेटिक, आपला जो काही देशाचा कारभार आहे तो कसा आहे तर लोकशाही आहे, डेमोक्रेटिक आहे. आमचं जे काही सरकार आहे ते आम्हीच निवडून दिलेलं आहे. त्याचा जो काही कारभार आहे तो कारभार आमचेच लोक पाहत आहेत आणि आम्हीच कायदे बनवतो आहोत, आमच्यासाठीच बनवतो आहोत. वी आर डेमोक्रेटिक. त्यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे रिपब्लिक. रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक, गणराज्य. गण म्हणजे लोक, हे राज्य कसं आहे लोकांचं आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं जे काही राज्य आहे ते खऱ्या अर्थाने भारतामध्ये आहे आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा आहे. वी द पीपल असं आपली राज्यघटनेची जी काय आहे ती सुरुवात आहे. आम्ही भारताचे लोक. तर असं हे जे काय आहे ते एक आमचा जो काही देश आहे आणि त्याची जी काही प्रिन्सिपल्स आहेत ती तुम्हाला तत्व जी काय आहे ती भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्येच वाचायला मिळतात. ही आमच्या घटनेची तत्व जी काय आहे ती आपल्याला सांगितलेली आहे किंवा ती लिखित स्वरूपामध्ये सुद्धा आहेत. मग आपल्याला पुढचं जे काही बघायचं आहे ते भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार. भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार, मूलभूत अधिकार ज्याला आपण फंडामेंटल राईट्स असं म्हणतो. फंडामेंटल राईट, भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार. त्यातला पहिला जो काय अधिकार आहे तो राईट टू इक्वॅलिटी. इक्वॅलिटी याचा अर्थ होतो समानता किंवा समानतेचा अधिकार. पहिला जो काय अधिकार आहे
तो समानतेचा अधिकार आहे. फॉर एक्झाम्पल, एव्हरी सिटीजन इन द कंट्री इज इक्वल बिफोर लॉ टू ईच सिटीजन इरेस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन, लँग्वेज, एज, कास्ट, सेक्स अँड जेंडर. तर समानतेच्या या अधिकारामध्ये भारतीय राज्यघटनेत हे नमूद आहे की प्रत्येक भारतीय नागरिक हा कायद्यापुढे समान असेल. म्हणजे लिंग, जात, धर्म, पंथ याचा जो काही भेदभाव आहे, भाषा, वय, जात या कुठल्याही गोष्टीवरून त्याच्याशी भेदभाव जो काय आहे तो करता येणार नाही. दुसरा हा जो काय आहे तो पहिला अधिकार आहे. दुसरा त्यातला अधिकार आहे राईट टू फ्रीडम, स्वातंत्र्याचा अधिकार. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा अधिकार आहे. खरं म्हणजे मूलभूत अधिकार म्हणजेच नैसर्गिक अधिकार. याशिवाय माणसाला प्रतिष्ठेने जे काय आहे ते जगता येत नाही. म्हणून ते नॅचरल राईट्सचा तो एक भाग आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये ते लिखित स्वरूपाचे आहेत. तर स्वातंत्र्याचा जो काही अधिकार आहे, फ्रीडम टू प्रॅक्टिस एनी प्रोफेशन ऑर टू कॅरी ऑन एनी ऑक्युपेशन, ट्रेड्स ऑर बिझनेस. कुठल्याही भारतीय नागरिकाला उपजीविकेसाठी त्याला कुठलंही प्रोफेशन, कुठलाही पेशा, व्यवसाय करण्याचं जे काही स्वातंत्र्य आहे ते मूलभूत स्वातंत्र्याचा भाग आहे. त्याला कोणी असं बळजबरी करू शकत नाही की तू हेच काम कर, तू तेच काम कर, असं भारतीय नागरिकावरती बंधन जे काय आहे ते नाही. त्यानंतर राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, एक प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन हे त्याचं उदाहरण आहे. एक्सप्लॉयटेशन इन द सेन्स शोषणाचा विरुद्धचा अधिकार आहे. लहान मुलांना जसं कामावर ठेवता येत नाही, वेठ बिगार कोणाला करता येत नाही, बंधक मजूर किंवा बंधुआ मजूर ही पद्धत भारतीय राज्यघटनेने नष्ट केलेली आहे. कोणाचंही शोषण, हा शोषणाविरुद्धचा जो काही अधिकार आहे तो भारतीय नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. त्याचबरोबर राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, एव्हरी पर्सन इज फ्री टू प्रॅक्टिस एनी रिलिजन. ज्या व्यक्तीला ज्या धर्माचं आचरण करायचं असेल तसं तो धर्माचरण जे काय आहे ते करू शकतो. त्यासाठी त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची सक्ती जी काय आहे ती करता येणार नाही. पुढचा जो काय अधिकार आहे तो कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. फॉर एक्झाम्पल, द सिटीजन्स कॅन कन्झर्व देअर कल्चर, लँग्वेज और स्क्रिप्ट. कुठल्याही व्यक्तीला त्याचं सांस्कृतिक जो काही वारसा आहे त्याचं जतन करण्याचा, तो आचरणात आणण्याचा हाचा जो काही अधिकार आहे तो भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. उदाहरणार्थ, शीख व्यक्ती जे काय आहे ते पगडी घालतो, एखादा हिंदू जो काय आहे तो भगवा फेटा बांधू शकतो, कुंकुम तिलक करू शकतो, मुस्लिम व्यक्ती गोल टोपी जो काय आहे तो घालू शकतो. कुठलाही त्याला जी भाषा येत असेल ती भाषा शिकू शकतो किंवा त्याची जी मातृभाषा आहे ती त्या भाषेमध्ये तो बोलू शकतो. हे जे काय आहे ते त्याचे मूलभूत जे काही अधिकार आहे त्याचा तो भाग आहे. त्यानंतर राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. जसं हे वरती 1 ते 5 अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेले आहेत. आपल्या शिल्पकारांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचाही विचार केलेला आहे की 5 अधिकार तर दिले पण ते कागदावर राहिले तर एखाद्याच्या अधिकाराचं हनन झालं तर काय. म्हणून 6वा अधिकार असा आहे की तो अधिकार आहे राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. जर तुमच्या मूलभूत अधिकारांवरचं आक्रमण झालं, ते अधिक्रमित झाले किंवा त्याचं कोणी हनन केलं तर ते रिइस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेऊ शकतात. म्हणजेच एक प्रकारे भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्याची जबाबदारी भारताच्या सुप्रीम कोर्टावरती जी काय आहे ती दिलेली आहे. म्हणजे अधिकारांचं पुनर्स्थापन करण्याचा अधिकार सुद्धा भारतीय नागरिकांना भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. अशी जी काय आहे ती अतिशय मानवतावादी उदात्त विचारांनी माणसाला नैसर्गिक जीवन जे काय आहे ते सन्मानाने जगण्याची तरतूद भारताच्या राज्यघटनेमध्ये केलेली आहे. कारण जर मूलभूत अधिकार तुम्हाला नसतील तर तुम्ही डिग्निटीने, अधिक सन्मानाने, प्रतिष्ठेने जे काय आयुष्य ते जगू शकत नाही. त्यासाठी मूलभूत अधिकार हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि शिवाय मूलभूत अधिकार हे जे काय आहे ते घटनेची जी काही चौकट आहे, मेन्स बेसिक स्ट्रक्चर आहे, ते बेसिक स्ट्रक्चर मानलं गेलेलं आहे. जसं एखादी इमारत असते आणि त्या इमारतीच्या आतमध्ये किरकोळ दुरुस्ती करता येते, तशी ती दुरुस्ती करता येते, पण त्याचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे, त्याचे जे पिलर आहे ते पिलर मात्र तोडले तर ती बिल्डिंग कोलॅप्स होऊ शकते. तसं मूलभूत अधिकार जे काय आहे ते, फंडामेंटल राईट्स जे काय आहे ते त्याचा मूलभूत स्ट्रक्चरचा एक
बेसिक स्ट्रक्चरचा जो काय आहे तो गाभा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. नंतर आपण जसे मूलभूत अधिकारांच्या बाबतीत, एकूणच अधिकारांच्या बाबतीत आपण जागरूक असतो, तसंच ड्युटीजबाबत जागरूक नसतो. म्हणून या ड्युटीज ज्या काय आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. भारतीय राज्यघटनेमध्ये फंडामेंटल ड्युटीज ज्या काय आहेत त्या ड्युटीजसुद्धा सांगितलेल्या आहेत. ड्युटी इज रिस्पॉन्सिबिलिटी, यू शुड डू इट फॉर युअर सेल्फ अँड अदर्स. दिस मेक्स यू अ गुड सिटीजन. चांगला भारतीय नागरिक होण्यासाठी आपण आपल्या मूलभूत कर्तव्यांचं अनुपालन जे काय आहे ते केलं पाहिजे. नवे आपली कर्तव्य ही आपण केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, पार्किंग युअर व्हेकल इन द स्पेस गिवन टू यू अँड नॉट एनिवेअर यू वॉन्ट टू वेअरिंग अ हेल्मेट व्हाईल रायडिंग. तर आपल्याला सोपं कर्तव्य आहे की जिथे पार्किंग लॉट असेल तिथेच आपण आपलं वाहन पार्क केलं पाहिजे. एक उदाहरण तिथे लिहिलेलं आहे. किंवा हेल्मेट घालायचं सांगितलं असेल तर आपण ते लॉचं अनुपालन केलं पाहिजे. पण भारतीय राज्यघटनेमध्ये जी नमूद कर्तव्य आहे त्यामध्ये पहिलं जे काही आहे त्याच्यामध्ये कर्तव्यामध्ये भारताचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज याचा आपण सन्मान केला पाहिजे, आदर राखला पाहिजे. कारण आपल्या देशाचं ते मानचिन्ह आहे आणि त्या मानचिन्हाचा आदर राखण्याचं कर्तव्य सर्व भारतीयांनी जे काय आहे ते केलं पाहिजे. त्याचबरोबर चेरिश द आयडियल्स ऑफ फ्रीडम स्ट्रगल. जे स्वातंत्र्य योद्धे होते, स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी उदात्त माणसं काम करत होते त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदरभाव असला पाहिजे. त्यांच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता जी काय आहे ती असली पाहिजे. अपहोल्ड सॉवर्जिनिटी अँड युनाइटी ऑफ इंटिग्रिटी ऑफ इंडिया. भारताचं सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता जी काय आहे ती टिकवून ठेवण्यासाठी आपण आपलं सातत्याने कर्तव्य केलं पाहिजे. त्याबाबतची काळजी वाहिली पाहिजे. त्याचबरोबर डिफेंड द कंट्री अँड रेंडर नॅशनल सर्व्हिस. तर देशाला गरज पडेल त्यावेळेला आपण राष्ट्रहितासाठी सेवा जी काय आहे ती केली पाहिजे. दुष्काळ असेल, आपत्तीचा काळ असेल, युद्धाचा काळ असेल, त्यावेळेला जेव्हा जेव्हा देश आदेश देईल आपल्याला की आपल्याला हे केलं पाहिजे त्यावेळेला आपण एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी सेवा बजावली पाहिजे. त्याचबरोबर प्रमोट हार्मोनी अँड ब्रदरहूड. आपण जे काय आहे बंधुभाव आणि शांतता जी काय आहे ती टिकून ठेवली पाहिजे तर आपला देश जो काय आहे तो टिकेल. म्हणून बंधुभाव वाढीस लागण्याचं काम आपण केलं पाहिजे. समाजामध्ये जातीजातींमध्ये धर्माधर्मांमध्ये भेद निर्माण करण्याचं काम जर आपण केलं तर आपण एक चांगले नागरिक नाही हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. प्रिझर्व रिच हेरिटेज ऑफ कंपोजिट कल्चर. आपलं जे काय हेरिटेज कल्चर आहे त्या कल्चरचं संवर्धन आपण केलं पाहिजे, जपून ठेवलं पाहिजे. प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह नॅचरल एन्व्हायरमेंट. जे निसर्ग आहे, जंगल, नदी, तळे, वने या सर्वांचं संरक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा भारतीय नागरिक म्हणून आपल्यावर आहे. डेव्हलप सायंटिफिक टेम्पर ह्युमॅनिझम. आपण सर्व भारतीय नागरिकांनी सायंटिफिक टेम्परामेंट जे काय आहे, ज्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जो काय आहे तो बाळगला पाहिजे. अंधश्रद्धांपासून दूर असलं पाहिजे. आपण विज्ञानवादी विचार केला पाहिजे आणि तसा तो स्प्रेडसुद्धा केला पाहिजे. तरच आपण एक चांगलं नागरिक म्हणून कर्तव्य निभावतो आहे. त्याचबरोबर सेफगार्ड पब्लिक प्रॉपर्टी अँड व्हॉलिंट ट्रीज. तर आपण जे काय आहे ते जी पब्लिक प्रॉपर्टी आहे, जी सार्वजनिक मालमत्ता आहे, या सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण आपण केलं पाहिजे. आपण बऱ्याचदा बघतो किरकोळ कारणाच्यावरून आपण बस जी काय आहे त्याच्यावर काचा फोडतो किंवा रेल्वेचं नुकसान करतो किंवा इतर जी काही सार्वजनिक मालमत्ता, सरकारी कार्यालय, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी नुकसान करतो. तर हे चांगलं नागरिक असल्याचं लक्षण नाही. तर सार्वजनिक मालमत्ता जी काय आहे या मालमत्तेचं संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे आणि ती आपण जी काय आहे ती पाळली पाहिजे. ह्या ज्या काही फंडामेंटल ड्युटीज आहेत या फंडामेंटल ड्युटीज या आपल्याला लिखित स्वरूपात भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. स्त्रियांचा सन्मान करणं हे सुद्धा आपल्या फंडामेंटल ड्युटीजचा जो काही तो भागच आहे. यानंतर थोडासा त्यातल्या सिलेबसमधला थोडासा वेगळा भाग जो काय आहे तो यामध्ये कव्हर करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तो आहे प्रोटेक्टिंग आवर एन्व्हायरमेंट. आपला जो काही निसर्ग आहे त्या निसर्गाचं संरक्षण करणं म्हणजे सिलेबसमधला हा दुसरा भाग आहे. तो सुद्धा या व्हिडिओमध्ये संपवणार आहे. प्रोटेक्टिंग आवर एन्व्हायरमेंट.
व्हॉट हॅपन्स टू द गार्बेज आफ्टर इट इज कलेक्टेड बाय गार्बेज ट्रक. तुम्ही असं कधी विचार केला की जे गार्बेजचे ट्रक असतात, जे आपण घंटागाडी म्हणतो, त्या घंटागाडीत आपण जे गार्बेज टाकतो त्याच पुढे काय होतं? किंवा व्हेअर डज द गार्बेज आय सी इन अ रिव्हर ऑर ऑन द बीच. नदी काठावरती किंवा बीच जो आहे, समुद्रकिनारे आहे, तिकडे पडणारं जे काय गार्बेज आहे त्याचं काय होत असेल, त्या प्लास्टिकचं काय, याबाबत कधी तुम्ही विचार केला आहे का? किंवा इज देअर अ निगेटिव्ह इफेक्ट ऑफ कटिंग डाऊन ट्रीज. जी झाडं तोडली जातात, या झाडं तोडण्याबाबत काय वाईट परिणाम होतात, असं कधी तुम्ही विचार केला आहे का? सो द अबव प्रॉब्लेम्स लीड टू पोल्युशन. हे सगळे जे काही प्रश्न तुम्हाला दिसत आहेत किंवा हा जो तुम्ही विचार केला असेल तर हे प्रदूषणकारी ज्या काही गोष्टी आहेत त्याचा तो भाग आहे. पोल्युशन इज व्हेन गॅसेस, स्मोक अँड केमिकल्स एंटर द एन्व्हायरमेंट इन लार्ज अमाऊंट. प्रदूषण म्हणजे काय तर घाणेरडा जो काय सोडलेला वायू असेल, केमिकल्स असेल, याचा जो काही परिणाम आहे, हा परिणाम आपल्याला लार्ज प्रमाणामध्ये जर तुम्ही तो पर्यावरणामध्ये सोडला तर तो प्रदूषण त्याच्यातून जे काय आहे ते निर्माण होत असतं. खरं म्हणजे इयत्ता 10वीमध्ये पण तुम्हाला याबाबतचे थोडीसं बेसिक माहिती आहे किंवा वर्तमानपत्रांमधून वगैरे तुम्ही वाचत असाल, आकाशवाणी, दूरदर्शनच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला याबाबतची माहिती जी काय आहे ती मिळते. सो एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स कोणते आहेत तर त्यामध्ये लँड पोल्युशन आहे, जमिनीचं पोल्युशन आहे, सॉलिड अँड लिक्विड वेस्ट डिस्पोज ऑफ इन लँडफिल्स अँड केमिकल वेस्ट दॅट पोल्यूट द अर्थ सरफेस. कारखान्यांमधून जाणारं जे काही रसायनयुक्त पाणी आहे किंवा इतर जे काही लिक्विड स्वरूपाचा, सॉलिड स्वरूपाचा कचरा असेल, तो जर तुम्ही जमिनीमध्ये टाकला तर ते जमिनीचं प्रदूषण जे काय आहे ते होत असतं. एअर पोल्युशन म्हणजे गाड्या जे काय आहे त्याच्यातून जो धूर निघतो किंवा कारखान्यांच्या धुराड्यातून, नळकांड्यातून जो धूर बाहेर पडतो, त्याच्यातून जे विषारू वायू मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये पसरतात, त्याच्यातून हवेचं प्रदूषण होतं. त्यानंतर वॉटर पोल्युशन, याबद्दल तर तुम्हाला सगळं माहिती आहे की रंग, प्लास्टिक, इतर लिक्विड केमिकल जे पाण्यात मिसळतं त्यातून पाण्याचं प्रदूषण होतं. डिफॉरेस्टेशन, जंगलतोड जी काय आहे ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्यानंतर सॉईल इरोजन, ज्याला आपण माती जी काय आहे या माती वाहून जाते, त्यामुळे वॉशआउट होते, तर त्याच्यामुळे सुद्धा एक मोठं नुकसान होत असतं. उपजाऊ जमीन जी काय आहे ती जाते. म्हणजे उदाहरणार्थ मोठा महापूर आला, नदीला पूर आला तर काठावरची माती जी काय आहे ती वाहून जाते, त्याची धूप होते. तर हा एक मोठा प्रॉब्लेम्स आहे एन्व्हायरमेंटल. ग्लोबल वॉर्मिंग, याबद्दल तुम्ही तर भरपूर ऐकत असाल. जे जागतिक तापमान वाढ होते याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. आणि या जागतिक तापमान वाढीचे जे काही दुष्परिणाम आहे ते आता जगाला दिसायला लागलेले आहेत. ओझोनचा जो वरचा लेअर आहे तो गेल्याच्यामुळे जी काही प्रखर सूर्यकिरणं आहेत ती जमिनीपर्यंत येत आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एकूणच या धरेचं, पृथ्वीचं तापमान जे काय आहे ते वाढतं आहे. ही एक जागतिक समस्या आहे. त्यानंतर लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज होत आहे, अचानक हवामानामध्ये सडन बदल होत आहे किंवा बायोडायव्हर्सिटीमध्ये परिणाम होताना आपल्याला दिसत आहेत. पावसाळ्यामध्ये जे काय आहे ते थंडी वाजते, उन्हाळ्यामध्ये जे काय आहे तो पाऊस पडतोय, थंडीच्या दिवसामध्ये जे काय आहे ते ऊन पडतं आहे. असं एक विचित्र हवामान आपण म्हणजे जे आपल्याला दिसतं आहे, तर त्या अनुभवातून आपण जात आहोत. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. कशाचे तर ते एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आहेत. सो हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे सुद्धा, याबद्दल सुद्धा तुम्ही अधिक माहिती जी काय आहे ती माहिती मिळवा, त्याबद्दल वाचन करा. साधारणपणे हे लेक्चर जे काय आहे तो सिलेबस जो आहे तो साधारणपणे 3 तासाचा आहे, परंतु काही मिनिटामध्ये तो बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतर जी काही माहिती आहे तुम्ही पुस्तकामधून ती वाचा, गुगलवरून ती मिळवा, इंटरनेटच्या जे काही माध्यम आहे त्या माध्यमातून तुम्ही मिळवा, मित्रांशी चर्चा करा, वर्तमानपत्रांमधून, टेलिव्हिजनवरून याबद्दलची माहिती तुम्ही मिळवा.
आणि याचे गुण तुम्हाला नक्कीच मिळतील. तुम्ही अभ्यास करा आणि पास होण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहे. तर आजचा हा जो काही विषय आहे भारतीय राज्यघटनेची व्हॅल्यूज आणि नागरिकता, त्यामध्ये जर आपण बारकाईनेमध्ये पाहिलं तर इथिक्स आणि व्हॅल्यूज काय आहे, इथिक्स आणि व्हॅल्यूजमुळे चारित्र्य निर्मिती होते. त्याच्यानंतर पुढचं जो काय आहे तो भारतीय राज्यघटनेची मूलभूत तत्त्वे कोणती आहेत, ती तत्त्व आपण जी काय आहे ती पाहिली. त्यानंतर फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार जे काय आहे ते अधिकार आपण समजून घेतले. त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज, मूलभूत कर्तव्य जे काय आहे ती कर्तव्य पाहिली आणि पर्यावरणाचा थोडासा अभ्यास आपण या ठिकाणी आज केलेला आहे. अधिक वाचन तुम्ही करा, समृद्ध व्हा, ज्ञानाने मनाने तुम्ही मोठे व्हा. शुभेच्छा. धन्यवाद.